सुरेंद्रचा आणि राणीचा विवाह होऊन 4-5 वर्ष उलटून गेले होते. सुखी संसार चालू होता आणि त्यांना एक मुलगा देखील होता. सुरेंद्र आणि राणी यांच्या संसारामध्ये सुख होतं, सुखाने समाधानी राहू लागले. परंतु मुलगा झाला आणि 4-5 वर्षानंतर राणीमध्ये, तिच्या वर्तणुकीमध्ये फरक पडायला सुरुवात झाली आणि ती सुरेंद्र सोबत व्यवहार तिचा बदलला. भांडणं करणं, स्वतःला इजा करून घेणं, अर्वाच्य भाषेमध्ये तिला बोलणं पतीला. सुरेंद्र आणि राणीमध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाला. 5-6 वर्षानंतर तिची बदललेली ही वर्तणूक सुरेंद्रला त्रास देऊ लागली. सुरेंद्र चिंतेमध्ये पडू लागला. नेमकं असं काय घडलं की माझ्यासोबत तिची वागणूक बदलली. परंतु काही दिवसानंतर सुरेंद्रला जे दिसलं ते भयानकच होतं. राणीचे सख्या बहिणीच्या दिरासोबत अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण सुरू झालं आणि सुरेंद्र या प्रकरणामध्ये काहीही करू शकत नव्हता. ती बहिणीला भेटण्याच्या निमित्ताने जायची आणि तिकडे त्या दिरासोबत, बहिणीच्या दिरासोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं आणि ती मुलाला घेऊन पळून गेली. 4-5 वर्ष उलटून गेले. इकडे सुरेंद्र वाट पाहत होता, आता येईल, उद्या येईल, असं करत करत त्यांनी 4-5 वर्ष घातले. पंचायत देखील झाली गावामध्ये. ग्रामपंचायत, पंचायत समितीमध्ये देखील निर्णय झाला. पुन्हा सुरेंद्रने ठरवलं आता हिच्यासोबत घटस्फोट घ्यायचा. न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि ज्या वेळेला तिला नोटीस देखील पोहोचली त्यावेळेला तिने आली देखील नाही. परंतु ज्या वेळेला तिला समजलं की सुरेंद्रने जमीन विकली आहे आणि 20 लाख रुपये त्याच्या अकाउंटवरती आता जमा आहे, त्यावेळेला राणी धावतच आपल्या मुलाला घेऊन पतीकडे आली, सुरेंद्रकडे, आणि मला माझ्या मुलाचा माझा हक्क पाहिजे, मला 8 लाख रुपये पाहिजेत भरपाई म्हणून. त्यावेळेला सुरेंद्रने नकार दिला. तू पैशासाठी आलीस, तुला माझं घेणं देणं नाही. त्यावेळेला सुरेंद्रने पैसे द्यायला नकार दिला. पुन्हा पंचायत बसवली गावामध्ये आणि पंचायतमध्ये देखील निकाल लावण्यात आला की तू पैशासाठीच आलीस, तुला काही घेणं देणं नाही, तुला पैसे मिळणार नाही. ज्यावेळेला न्यायालय निकाल देईल, ज्यावेळेला कोर्ट निकाल देईल, त्यावेळेला आपण पुढील विचार करू, असं पंचायतमध्ये ठरलं. नंतर न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. याचिकेमध्ये जेव्हा निकाल येईल त्यावेळेला तुला पैसे दिले जातील, तोपर्यंत तुला पैसे दिले जाणार नाहीत. न्यायालय जे निकाल देईल त्यानुसार तुला पोटगी दिली जाईल, तोपर्यंत दिली जाणार नाही. परंतु राणी तिचा पारा चढला आणि तिने ठिया मांडला की मला माझा हक्क पाहिजेच. परंतु गावानी आणि सुरेंद्राने साफ नकार दिला. राणीचा नाईलाज झाला. राणी आपल्या मुलाला घेऊन परत त्या प्रियकरासोबत, दिरासोबत निघून गेली. किती लाजिरवाणी घटना समोर येते, आज विचार करायला भाग पाडते. अशा घटना कलियुगामध्ये घडतायत. शारीरिक सुखासाठी, क्षणिक सुखासाठी, क्षणभंगूर सुखासाठी आज नाते गोते, मुलं बाळ, पती, सासू-सासरे, आई वडील, समाज संपूर्ण चव्हाट्यावरती मांडून आज बिनधास्तपणे गैरवर्तन करताना दिसून येतात. या घटनेने आज संपूर्ण झाशी परिसर, संपूर्ण परिसर आज धक्क्यामध्ये आहे की पोटचा मुलगा असताना देखील अशी घटना एक महिला करू शकते. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज शरीर सुख आणि पैसा याच्या पुढे नात्याची सीमा राहिली नाही. कोणत्याही हद्दीपर्यंत जायला तयार आहेत हे आपल्याला दिसून येतं. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया अशाच एका नवीन मराठी क्राईम स्टोरी सोबत, मराठी न्यूज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.